स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा भूगोलाचा 9वा धडा कृषी याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. त्याचं उत्तर आहे सखोल शेती. शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या. फक्त नांगरणे, प्राणी अवजारी यंत्र व मनुष्यबळाचा वापर, फक्त मनुष्यबळ वापरणे, फक्त पीक काढणे. उत्तर आहे प्राणी अवजारी यंत्र व मनुष्यबळाचा वापर. भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण लोकसंख्या वाढ व शेतीवरती आधारित उद्योग आहेत. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. भारतात पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो, याला जलसिंचन असे म्हणतात. पावसाचे पाणी भूजल हे विहिरी किंवा कूपनलिकांच्या माध्यमातून मिळवले जाते. तर काही ठिकाणी शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते. काही ठिकाणी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्राचा वापर करून शेतीतून मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न घेतले जाते. जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतीची तुलनात्मक माहिती लिहा. याचं उत्तर आहे जुन्या काळी सरी पद्धत आणि वाफे पद्धत या जलसिंचनाच्या पद्धती वापरल्या जायच्या. परंतु आता जलसिंचनाच्या आधुनिक पद्धतीमध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन या पद्धती वापरल्या जातात. तर आपण ठिबक सिंचन व तुषार सिंचन या दोन पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करूयात. तुषार सिंचन यंत्रांच्या साहाय्याने विहिरीतील पाण्याचा उपसा करून ते पाणी पाईपद्वारे पिकांपर्यंत पोहोचवले जाते. पाईपवरती फिरणारे नोझल लावून पिकावर पाण्याचे सिंचन केले जाते आणि यालाच तुषार सिंचन असे म्हणतात. ठिबक सिंचन ठिबक सिंचनामध्ये मुख्य पाईपलाईनला ठराविक अंतरावरती 1.5 इंच रुंदीच्या नळी बसवतात. प्रत्येक झाडाच्या मुळाजवळ नळीला बारीक छिद्र असते, त्यातून सलाईन प्रमाणे थेंब थेंब पाणी झाडांना दिले जाते आणि या पद्धतीमध्ये पाण्याची जास्त बचत होते. दोन पद्धती आपण पाहिल्या आहेत. या दोन्ही पद्धतीपैकी ठिबक सिंचन ही जास्त उपयुक्त ठरते. शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा. तर शेतीचे प्रमुख दोन प्रकार पडतात, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. तर निर्वाह शेतीचे परत दोन उपप्रकार पडतात, स्थलांतरित शेती, सखोल शेती. आणि व्यापारी शेतीचे चार उपप्रकार पडतात, विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोद्यान शेती. सखोल शेती ही कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेती प्रकार म्हणजे सखोल शेती. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते. या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते. या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवरती अवलंबून असते. शेतीचे उत्पन्न कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताचीच असते. शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो. अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो. विस्तृत शेती या शेतीचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. मोठे शेती क्षेत्र, विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते. उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो. एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ गहू किंवा मका. याशिवाय बार्ली, सोयाबीन ही पिके काही प्रमाणात घेतली जाते. या शेतीसाठी मोठी भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. उदाहरणार्थ यंत्र खरेदी, खते, कीटकनाशकांची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च यांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. आवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव जसे टोळधाड, तसेच बाजारभावातील चढउतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते. मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य लिहा. उत्तर 1. मळ्याची शेती क्षेत्र 440 हेक्टर किंवा अधिक असते. शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्रांचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. ही केवळ व्यापारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ. या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात झाला. बहुतांश मळ्याची शेती ही उष्णकटिबंधात केली जाते. दीर्घकालीन पिके, शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने प्रक्रिया करणे इत्यादींमुळे या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. मळ्याची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते.
तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्याची भौगोलिक कारणे कोणती? माझ्या जवळच्या भागात तांदूळ, नाचणी, काजू, आंबा, नारळ, सुपारी इत्यादी उत्पादने घेतात. भौगोलिक कारणे तांदळाच्या पिकासाठी जास्त तापमान व भरपूर पर्जन्य तसेच जांभी वालुकामय मृदा आवश्यक असते. कोकणातील हवामान व जमीन ही तांदळाच्या तसेच नाचणीच्या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल आहे. नारळ, काजू, फणस, सुपारी या पिकांना काही काल पर्जन्य, जास्त तापमान व काही काल कोरडा ऋतू अशी हवामानविषयक स्थिती अनुकूल ठरते. कोकणात अशा प्रकारचे हवामान आढळत असल्याने या पिकांसाठी कोकणातील हवामान पोषक ठरते. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? तर बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण भारतातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी तर वर्षभर शेतीसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे, हवामानात सातत्याने बदल होणे, विपणन व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस पण करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.